अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे शनिवार। शनिवार हा शनिदेवांच्या आणि हनुमानजींच्या उपासनेचा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। ज्योतिषशास्त्रात आपण शनिदेवांना आणि हनुमानजींना खूप महत्त्व देतो आणि या दिवशी जर आपण मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या कामात यश येण्यासाठी आपण काही उपाय करायचे। काय असतं बघा, मुलं खूप शिकतात, प्रगती करायच्या प्रयत्नात असतात, व्यवसाय काढायच्या प्रयत्नात असतात, नोकरीच्या मागे लागलेले असतात, पण त्यांना त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि कामात सतत अपयश येतं। मुलं खचून जातात। मग ही मुलं खचून जाऊ नयेत, त्यांच्या कामात यश यावं, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी मी आज अतिशय प्रभावी ज्योतिषशास्त्रानुसार उपाय सांगणार आहे। नक्की तुम्ही उपाय करा। उपाय हा स्वतः मुलं केले तरी चालेल किंवा आईवडिलांनी केला तरी चालेल। आता बघा, मुलांच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे, तो म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा। उद्या शनिवार आहे, संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शनिदेवांना पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची। कारण पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आणि पितृ पण असतात। मग ब्रह्मा विष्णू महेश आणि पितृंची जर तुम्ही पूजा केला, तिथं एक जर दिवा लावला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या प्रगतीतले अडथळे आणि सतत कामात येणारं अपयश आहे ते दूर होईल। काय करायचं बघा, एक कणकेचा दिवा मोठा बनवायचा, जेणेकरून 1 ते 1.5 तास तो तेवत राहिला पाहिजे। आणि तो कणकेचा दिवा बनवत असताना कणिक जी मळताय त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, मीठ बिलकुल टाकायचं नाही। कणिक जी आहे ती घट्ट मळायची आणि त्याचा चौमुखी दिवा करायचा। त्यामध्ये कलाव्याचा दोरा म्हणजे जो लाल आणि पिवळा जो दोरा असतो तो डबल करून चारी बाजूला 2-2-2 अशा वाती घालायच्या। त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि काळे चिमूटभर तीळ टाकायचे। हा दिवा तुम्ही घेऊन जात असताना तुम्ही जिथं पिंपळाच्या झाडाची पूजा करणार आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा दिवा ठेवण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाला तुम्ही प्रार्थना करायची आणि हळदी कुंकू घालायचं। त्यानंतर अखंड तांदूळ टाकायचे, अगरबत्ती लावायची आणि जो दिवा तुम्ही चौमुखी ठेवणार आहे त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा। पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रार्थना करून मागे न बघता तुम्ही निघून यायचं। यामुळं काय होईल, पिंपळाच्या झाडातले पितृ तुम्हाला आशीर्वाद देतील, त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा तुम्हाला मुळात मूळ जे असतं, पिंपळाच्या झाडाचं मूळ असतं त्यामध्ये भगवान ब्रह्मदेवाचं स्थान असतं। खोड म्हणजे मध्यभाग असतो, त्यामध्ये विष्णुदेवांचा वास असतो आणि फांद्या आणि पानामध्ये शिव म्हणजे महेशाचा वास असतो। ह्या झाडाची जर पूजा केली तर तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश आणि पितृंचा आशीर्वाद मिळेल। त्यानंतर बघा, या दिवशी मुलांच्या मनातील भीती, अडथळे दूर करण्यासाठी बघा, मुलं खूप अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेला गेल्यानंतर घाबरतात किंवा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर घाबरतात किंवा व्यवसाय नोकरी असेल तर त्यामध्ये ते टेन्शन असेल किंवा अजून भीती त्यांना वाटत असेल की माझा व्यवसाय कसा चालू होईल वगैरे, माझ्या नोकरीत मला प्रमोशन मिळेल का, माझी नोकरी परमनंट राहील का, मला नोकरीवरून काढून तर टाकणार नाहीत, असे बरेच प्रश्न मुलांच्या मनामध्ये येऊन भीती निर्माण होते। आणि हे भीती अडथळे दूर करण्यासाठी हनुमान मंदिरात जाऊन तुम्ही आणि तुमच्या मुलं जर म्हणत असतील हनुमान चालीसा तर मुलांना म्हणायला लावा, नसेल तर तुम्ही मुलांना घेऊन जा आणि तुम्ही मुलांना जवळ बसवून तुम्ही हनुमान चालीसा एक वेळ वाचायचं आणि त्यानंतर आपल्या घरात एक मुलांच्यावरून फळ कोणतंही, केळ असू दे, सफरचंद असू दे, पेरू असू दे, कुठलंही एक वेळ मुलांवरून उतरायचं आणि गरिबाला दान करायचं। त्यामुळे मुलांच्या मनातील भीती, अडथळे जे आहेत ते दूर होतील। त्यानंतर बघा, काळ्या कुत्र्याला एक भाकरी बनवायची ज्वारीची, त्याला मोहरीचं तेल लावून ही भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची। त्यामुळे सुद्धा मुलांच्या कामातील अडथळे
सतत वाटणारी भीती, का प्रगतीत येणारे अडथळे हे सगळं दूर होईल. त्यानंतर बघा, गरजू व्यक्तींना काळे कपडे, चामड्याचे चप्पल, चामड्याचे म्हणजे पूर्वी चमड्याचे चप्पल मिळायचे ते, त्यानंतर काळे उडीद हे दान केला तर त्यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या प्रगतीतले अडथळे दूर होतील, मनातली भीती दूर होईल, सतत ज्या अडचणी येतात त्या दूर होतील आणि मुलांच्या आयुष्यात ज्या काय त्यांच्या इच्छा आहेत, म्हणजे व्यवसायाची इच्छा असेल तर व्यवसाय पूर्ण चालू होईल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, नोकरी लागेल, अभ्यासात प्रगती होईल, अभ्यासात अडथळे येत असतील, परीक्षेत अडथळे येत असतील, इंटरव्ह्यूमध्ये अडथळे असतील, ते सगळं दूर होईल. त्यामुळं उद्या नक्की हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत. उपाय करत असताना फक्त श्रद्धेनं आणि मेहनतीनं तुम्ही हे करायचं आहे. श्रद्धा ठेवली आणि मनामध्ये सतत वारंवार पॉझिटिव्ह विचार केला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तर लिहाच, त्याचप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हा सगळ्यांच्या एका सबस्क्राईबमुळं जे जे लोक व्हिडिओ बनवतात यूट्यूबला, मग ते कोणते असू दे, आरोग्य असू देत, कॉमेडी असू देत, पाकशास्त्राचे असू देत किंवा उपाय सेवा तोडग्याचे असू देत, त्या उपाय व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्ट मिळत असतो. त्यामुळे व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.